पाण्याची समस्या आता इतकी भयान आहे की मी बोरवाल रोडला माझा फ्लॅट आहे स्वतःचा 5-7 वर्ष झाले घेतलेला आहे. आज मी प्यायला पाणी नाही. आणि नगरसेवकांची जर आपण हे बघितली, या नगरसेवकांची जर प्रतिज्ञापत्र जर बघितली तर त्याच्यावर 200-300 कोटी रुपये त्यांचे. तर त्यांचे 200-300 कोटी रुपये प्रतिज्ञापत्रात असतील आणि लोकांच्या समस्या तशाच असतील तर त्याचा काही उपयोग नाही. आणि सतत या प्रस्थापितांनी आपल्या साम दाम दंड या सगळ्या गोष्टी साध्य करून सतत निवडणुका जिंकलेल्या आहेत. आता निर्जली सरकार आहे काय, ही पीएमटी काय, पीएमटी पठारे, एम मुळीक आणि टी टिंगरे, ही पीएमटी ही सगळ्यांच्या ना अशी फिरत एकाच जागे होती. आणि या सगळे 4 टिंगरे, 4 पठारे, 4 हे, अरे काय तुमच्या बापाची मिरजदारी आहे का? आम्ही मतदार आहे. अरे इथं आमचा बाले किल्ला आहे, 15,000 आहे आम्ही इथं, 18,000. पण 18,000 आमचे काही कामाचे नाही. गाव अख्खा मामाचा, कोणीच नाही कामाचं. असं काम झालंय आमचं. नाही तर आम्ही प्रस्थापितांना 4 मुंड्या मारू शकतो, एवढी ताकद आहे आमची इथं. प्रॉब्लेम असा होतो की आता तुम्हाला जर सांगितलं तर ते फार स्पष्टच होईल की इथं जेवढे बी तरुण मुलं आहेत, जेवढे तरुण मंडळ आहेत, या तरुण मंडळांना सतत वाढदिवसाला पैसे, पुढे ज्याला ट्रिपला गेले त्यांना पैसे, त्यांनी डीजे लावायचा त्याला पैसे, त्याला हे मंडळाचा वाढदिवस करायचा त्याला पैसे. जो देना जानता है ना, कांशीराम साहब बोलता है, वो इशारा करना जानता है. नगरसेवक हे 15 दिवसात तुमच्या दारात येतात, हातपाय जोडतात, नंतर ते अदृश्य होतात. ते कुठल्याही प्रकारच्या आपल्या समस्या सोडवणार नाहीयेत. सर्वे नंबर 112 तुटली त्या ठिकाणी प्रामुख्याने बहुजन वर्ग सरकार राहत होता, पण त्याला वाचवण्यासाठी एकही नगरसेवक आला नाही. माझं 20-25 वर्षाच्या अगोदरचं लायसन असून सुद्धा मला लटकत ठेवलंय, म्हणजे माझ्यावर अन्याय होता. अहो नगरसेवक ना आले, नगरसेवक मताचं राजकारण करतात, ज्याच्या बाजूचे लोक त्याचेच काम होतं, आमची गरिबाची कामं होत नाही बघा. आणि मुद्दाम अधिकाऱ्याला जाऊन तिथे मॅनेज होतात आणि अधिकाऱ्याला सांगतात उलटा, अधिकारी आम्हाला मानसिक जागा तर देत नाही साहेब, काय करायचं का तिथं बसतोय आम्ही, जागा द्यायला तर नाही. नगरपालिका Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. आम्ही एक नवीन मोहीम चालू केली आहे मित्रांनो, जिथे आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाणार, प्रभागामध्ये काय नागरिकांच्या समस्या आहेत ते बघणार आणि लोकांशी चर्चा करणार, काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. जे आता निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी आतापर्यंत काय त्याच्यामध्ये त्यांनी काय प्रॉमिस केलं होतं आणि ते त्याच्यामध्ये आतापर्यंत किती सक्सेसफुल झाले. नमस्कार दोस्तों, स्वागत है आज के इस वीडियो में. अब हमने एक नया मुहिम शुरू करी है जिसमें हम अभी जैसे इलेक्शन हुए हैं महानगर पालिकाओं के, तो हर वार्ड में जाएंगे, वार्ड में नागरिकों की समस्या जानेंगे. जो नगर सेवक इस इलेक्शन में चुन के आए हैं, इस इलेक्शन में इलेक्ट होकर आए हैं, तो उन्होंने क्या प्रॉमिसेस करी है, उन्होंने क्या वादे किए थे लोगों के साथ और वो उसको पूरा करने में कहाँ तक सक्षम हुए, क्या उन्होंने जीतने के बाद लोगों से मिलने तक की भी कोशिश करी है. सांगा, तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता? मी 2000 साली. तुम्ही बरेच वर खाली बघितलं असेल, वर चढ बघितली असेल तुम्ही. काय काय समस्या आहे तुमच्या या प्रभागामध्ये? आमच्या काळाचा आता बराच फरक झालेला आहे, प्रगती झालेली आहे. आमच्या काळामध्ये आम्ही 1955 साली ह्याच रोडवरनं जे आहे ना चिखलामध्ये जात होतो, BJ मध्ये. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचं इथं एक सावतामाळींचं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये आम्ही चहा करतो. आता समस्या काय काय? आता समस्या फार प्रगती होती. ट्रॅफिकची समस्या आणि चौकात पुतळ्यासाठी व्यवस्थित करावे. बाबासाहेबांचा
आणि सगळ्या नागरिकांच्या समस्या दूर करावी. ट्रॅफिकची समस्या main हा. मला वाटतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त कचरा समस्या हा आहे का? कचरा समस्या सगळ्याच सुविधा हे करावं. निवडून आल्यानंतर इथले जे 4 नगरसेवक आहेत निवडणुकीच्या अगोदर तर सगळे खूप फिरत होते भेटत होते लोक. निवडणूक झाल्यानंतर जिंकून आल्यानंतर काही हारले पण तर ते आता येतात का तुमच्याकडे? हा येते. येतात. हा विचारतात कोण येतात? सगळे येते. कोण कोण काय नाव? कोण इथले नगरसेवक निवडून आले? बाबू टिंगरे, रेखाताई टिंगरे आणि आहेत तुमच्याकडे बाबी टिंगरे, हा रेखाताई टिंगरे, हा. सिद्धार्थ टिंगरे, शीतल सावंत, रवी टिंगरे. आता ते निवडणूक झाल्यानंतर ते तुमच्याशी भेटायला येतात का? येतात की. काय काय प्रॉब्लेम ऐकतात का? नाही काय नाही, आमची केलेली कामं केली. बोला बोला. आता इथे बाबासाहेबांची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जयंती साजरी होती. नाही सगळ्यात मोठी सोलापूरला होती. अच्छा इथे तिच्यानंतर तिच्या खालोखालची इथं होती अच्छा 2 नंबरला. काय किती पब्लिक जमा होतो इथे अंदाजे तुम्ही? तर मी सांगूच नाही पण भरपूर असते. असं मी काय असे काय आता तुमचं म्हणणं भरपूर. होतं टीव्हीला दाखवत नाही तर नाही का? ना नाही इथं गणपती बसला की लगेच दाखवायचं आरती आहे कुठला हनुमान आहे का कुत्रा चावलं बायकोला कालावर काढता झाला तर टीव्हीला दाखवत हम्म. आणि ज्यांचे आंबेडकरची दाखवत नाही राव हा. भारत ते नवर वाटतंय देशात हं. नेमकं राज्य कुणाचं मिळेल हे कळत नाही काय पण एखाद्या आता हे सगळं काम चालू आहे हा. तर इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची मागणी आहे हो आहे ना हा. आणि सगळं पब्लिक ज्यावेळेस इथे जमा होईल हा. त्यावेळेस जी लोक येतील त्यांना अडचण नाही होणार का किंवा हा बघा नगरपालिकेने साहेब, तुमचा काय नियोजन केलंय का? ऐकून घ्या 10 दिवस गणपती बसतो हं. तिथं अडचण नाही होत का साधा हिशोब हे 1 दिवसाचा आहे आकार हं. एक तिथं ट्रॉफिक किती दिवस बंद होती मंडईमध्ये हं. 12 दिवस बंद होती मग हे कसं काय 1 दिवस कळ काढू शकत नाही का तुम्ही नाही कळ काढण्याचं मग नाही. काय प्रश्न नियोजन ट्रॉफिक नियोजन काय व्यवस्थित करतात ते त्यांचा अधिकारी नियोजनचं हं. त्यांना आपण देतो बेनिफिट ते नियोजन करतील ना असं काय करतात आपल्याला पॉवर नाही सोसायटी तर आपल्याला आहे का पॉवर नाही काय ना म्हणणं? आम्ही कॉपरा धरून या वयामध्ये बघणार त्याच्याबद्दल काय आपण हं. या वयात काय करायचं फक्त शांततेचा कार्यक्रम पार पडतो हे नक्की अच्छा गालबोट लागत नाही कार्यक्रमाला छान हे मान्य करायला पाहिजे काम चालू आहे. चालून द्या थोडं पोलाचं काम होईल तर भरपूर होते ना भरपूर पटकन थोडसा किलोमीटर होईल त्यात नवीन काय आहे? जागा पाहिजे public ला. बाबरा आहे ना हे काय भरपूर पटांगण नाही काय ते 4 घंटे नाही वाजले की 12 लगेच बंद होते लगेच डिपार्टमेंट द्वारा टाकते चल बंद होऊ द्या एक वाजेपर्यंत असतं का हा आम्हाला सगळं माहिती हो काय सरकार कोणाला पाहिजे योग्य बरोबर आहे? आता हे अधिकृत दुकान आहे आमची जवळ 40 वर्षाचं दुकान आहे. किती वर्ष? 40 वर्षाचं दुकान 1987 पासून दुकान आहे. तर काय तुम्हाला उठवायचं म्हणतात ते लोक? आता काय उठवणारच नाही साहेब ते त्यांचं काम शासकीय काम आहे ते आम्हाला विरोध करता येत नाही आम्हाला जागा दिली की संपला आमचा प्रश्न जागा चांगल्या ठिकाणी द्यायला पाहिजे कुठं स्मशानभूमीला द्या कुठं खाणीच्या कडेला द्या जिथं आमचं आयुष्य आता संपत आले आता माझं वय आहे 75 वर्ष चालू तर ह्या वयामध्ये तुम्ही जर मला निराधार बनवता मग उपयोग काय आमची मागणी आहे की आम्हाला पुनर्वसन चांगल्या ठिकाणी आता आज माझ्या नंतर सगळे लायसन्स धारक आहेत सगळे लायसन्स धारक आणि माझं 20-25 वर्षाच्या अगोदरचं लायसन्स असून सुद्धा मला लटकत ठेवलंय म्हणजे माझ्यावर अन्याय होता स्थानिक नगरसेवक तुमच्याकडे अहो नगरसेवक ना आले नगरसेवक मताचं राजकारण करतात ज्याच्या बाजूचे लोक त्याचेच काम होतं आमची गरिबाची कामं होत नाही बघा हा आणि मुद्दाम अधिकाऱ्याला जाऊन तिथे मॅनेज होतात आणि अधिकाऱ्याला सांगतात उलटा अधिकारी आम्हाला मानसिक छळ करतात त्रास देतात ती काय पद्धत आहे कसं आहे आमचं पुन्हा आता बघा माझे 4 दिवस झालं मी आता जवळजवळ माझ्या दुकानात 1 वर्ष झालं उठून तरी मी का असं धंदा करतो काही काढायचं ठेवायचं किती त्रास करणार पहिले टपरी होते टपरी काढली ती मग आता मी काय करणार कुठं जायचं सांगा मला मग जिथं धंदा होईल त्यांना निवडून देतात त्यांनीच तुमची पोस्ट निवडून द्यायचं निवडून कोण कुणाला देतोय मला सांगा ना तुम्ही मतदान करता समजतं का त्या नगरसेवा निवडल्या नगरसेवा मतदान करताय का इतराला करताय ते लोकशाहीचा अधिकार आहे कोण कुणाला मतदान करतं मग आम्ही त्यांना फोर्स करतो की मग आमचं ऐकत नाही सांगितलं तरी ऐकत नाही आमचं काम झालं पाहिजे
काम तर शासकीय काम झाले पाहिजे साहेब. हे फार पूर्वनियोजित आहे, म्हणजे पुढचं भविष्यकाळ प्लॅनिंग आहे आणि याला रोखवत आहे. जागा पाहिजे. हा जागा पाहिजे, रोखवता येत नाही आम्हाला त्याच्यामध्ये काहीच वाद नाही. मी माझं कशा ह्याने प्रश्न सॉल्व्ह केलाय मग तुम्ही बघून येता का माझी ही बघताय, पण टपरी ठेवली तिकडे पार नाल्याच्या बाजूला निघून, आणि तिथं धंदा नाही, काही नाही, गिरायक नाही, लेडीज गिरायक घेतली, माझा धंदा असा आहे, मी काय करणार मला सांगणार आहे. हा? ठीक आहे, ही समस्या आम्ही मांडू. कसं मांडणार साहेब? आता ह्या ट्रॅफिक मुळे तुम्हाला काय त्रास आहे का, किंवा तुम्हाला सरकार कुठे जागा देते का, काय तुमचं म्हणणं आहे त्याच्यावर? जागा तर देत नाही साहेब, काय करायचं का तिथं बसतोय आम्ही, हा. जागा द्यायला तर नाही. नगरपालिका जी आहे, नगरपालिका चर्मकार व्यक्तींना जागा स्वतःहून देते, तुम्ही काय प्रयत्न नाही केले का? प्रयत्न नाही केला आम्ही. अच्छा, बरं. मग आता सरकारचं लोकल सरकारचं काय म्हणणं आहे की तुम्हाला कुठे जागा देणार आहेत काय? ते अजून काय बोललं नाही, देतो म्हणतात तसं, पण उत्तर दिले नाही. त्या लोकांना बाजूला दिले ते, आम्हाला पण देतो म्हणलेत नंतर, जागा बघून देऊ म्हणले, उत्तर नाही दिले. ठीक. ओके. आता महाराष्ट्रात सगळ्यात मोठी बाबासाहेबांची जयंती हे विश्रांतवाडी चौकात मनवली जाते. तिथे सगळं ट्रॅफिकचा इश्यू आहे, नवीन बांधकाम चालू झालेलं आहे, तर अशामध्ये ही जयंती साजरी करण्यास अडचण होणार आहे का? जयंती साजरी करण्यास अडचण होणार आहे, पण पारंपरिक गेले 20 ते 25 वर्ष झाले या ठिकाणी जयंती साजरी करतोय. त्यामुळं प्रशासनाने किती जरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा रोडची कारणं दाखवण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्ही या ठिकाणी जयंती जशी दरवर्षी साजरी करतो तशीच यावर्षी ही साजरी केली जाईल. कारण जर तुम्ही आम्हाला रोडचं सांगत असाल की रोडला अडथळा होतोय, रोडला अडचण निर्माण होती, तर मग पुणे शहरातील जे दगडूशेठ गणपती मंदिर असेल किंवा 48 तास ज्या तुम्ही रोड बंद करून सर्व काही 48 तास खुली मुभा दिली असेल, पण ज्या संविधान ज्यांनी लिहिलंय भारताचं, बाबासाहेब आंबेडकर, ज्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांची जयंती साजरी करताना आम्हालाच फक्त कायद्याचा बडगा दाखवायचा आणि आम्हालाच फक्त संविधानाच्या माध्यमातून सांगायचं की या ठिकाणी रोडचा अडथळा होतोय किंवा पब्लिकला अडथळा होतोय, तर आम्ही आमच्या बापाची जयंती त्याच उत्साहात आणि त्याच जल्लोषात साजरी या ठिकाणी करणार आहोत. तर सरकारचं काय म्हणणं का इथे साजरी नाही करायची? सरकारचं म्हणणं अजून काय आलेलं नाहीये, पण काही सांगितलं जातं की हा रोड इथून जाणार आहे तर तुम्हाला अडथळा निर्माण होईल. जसं आता भीमक्रांती मित्र मंडळ त्या ठिकाणी जयंती साजरी करतोय, त्यानंतर या ठिकाणी न्यू भारत तरुण मंडळ असन, अमर मित्र मंडळ असन, या चौकामध्ये 3 ते 4 मंडळ असतात, तर 3 ते 4 मंडळाला आता या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे. तर अडचण निर्माण होणार आहे तर ते म्हणतात की यावर्षी जयंती साजरी तुम्ही, अजून त्यांनी सांगितलं नाही, पण पोलीस स्टेशनला मीटिंग होईल त्यावेळेस सांगतील. तर पण मी सम्यक न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती करेल की जसं तुम्ही पुणे शहरात सर्व काही जे चालू आहे आणि त्या ठिकाणी जसं आता भिडेवाड्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी अडचण निर्माण होती, पण तरी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित मार्ग दिलेला आहे आणि काम चालू आहे. त्याच पद्धतीने आम्हालाही या ठिकाणी जयंतीच्या दिवशी 13 तारखेपासून 14 एप्रिल पर्यंत आम्हालाही दोन रोड बंद करून आम्हाला परवानगी द्याल अशी अपेक्षा करतो. तर आता निवडणुका झालेल्या आहेत, निवडणुकाच्या अगोदर जे इच्छुक नगरसेवक होते ते येत होते, तुमचे हातपाय जोडत होते, तुम्हाला विनंती करत होते, आणि निवडणूक झाल्यानंतर किती नगरसेवक तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपलब्ध असतात, येतात, भेटतात, किंवा प्रभागामध्ये समस्या काय काय? आता जसं बघितलं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण म्हणतोय या ठिकाणी की आम्ही आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करतोय. खऱ्या अर्थाने याचं दुःख आहे की जल्लोषात साजरी करतोय पण आपला एक नगरसेवक या ठिकाणी येऊ शकत नाही. कारण त्याचं कारण हे आहे की इथले जी नगरसेवक जे बनलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी पैशाचा बाजार मांडून या ठिकाणी आपली तरुण पिढी असेल किंवा आता नवीन राजकारणात एक जन्म घातलाय की पुरुषांना सोडायचं आणि महिलांना धरायचं. महिलांची नसनाडी त्यांनी ओळखली की यांना घरामध्ये अडचण असते, मग यांच्यापर्यंत पैसे पोहोचवावे. त्या पैशाचा बाजार करून हे निवडून येतात आणि जो माणूस काम करतोय, समाजाचं काम करतोय,
सगळा ड्रेनेज लाईन असेल, प्रभागामधले जे काही प्रश्न असेल तो मार्गी लावण्याचं काम करतोय. पण त्याला वाळीत टाकून भलतच या ठिकाणी निवडून जाण्याचं काम समाज करतोय. तर जेणेकरून समाजाला पहिलं कळलं पाहिजे की आपल्या अडचणी कोण सोडवतोय. नगरसेवक हे 15 दिवसात तुमच्या दारात येतात, हातपाय जोडतात, नंतर ते अदृश्य होतात. ते कुठल्याही प्रकारचा आपल्या समस्या सोडवणार नाहीयेत. सर्वे नंबर 112 तुटली त्या ठिकाणी प्रामुख्याने बहुजन वर्ग सरकार राहत होता, पण त्याला वाचवण्यासाठी एकही नगरसेवक आला नाही. पण या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा आला किंवा मंदिराचा मुद्दा आला तर नगरसेवक तुटून पडले आणि नगरसेवकांनी ते मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मी या ठिकाणी बहुजन समाजाच्या माध्यमातून सांगेल की त्यावेळेस आमच्याही हाकेला धावले असते तर आज आम्हाला ही वस्ती राहिली असती आणि प्रामुख्याने या ठिकाणी प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्याही सोडवता आल्या असत्या. पण आता तुम्ही नगरसेवक झालाय तर तुमच्याकडून प्रभागात समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवल्या जातील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. ट्रॅफिकच्या व्यतिरिक्त अजून काय काय समस्या आहेत? कचऱ्याची समस्या असेल, इथे काय सरकारी हॉस्पिटलची समस्या असेल, इथल्या ड्रेनेज लाईनची समस्या असेल, इथल्या तुमचं काय म्हणणं आहे या प्रभागात? आणि या प्रभागात प्रामुख्याने आता एखादी समजा बाई डिलिव्हरी व्हायची असेल तर तिला ससून शिवाय पर्याय नाही. आम्ही गेले 10 ते 12 वर्ष झालं मागणी करतोय की ससूनच्या धर्तीवर आपल्या इथं सिद्धार्थ रुग्णालय आहे. ते सिद्धार्थ रुग्णालय आहे, त्या सिद्धार्थ रुग्णालयामध्ये 25 ते 50 कॉटनची आपण निर्मिती करू शकता आणि येथील माता माऊलींना जे काही प्रॉब्लेम आहेत हॉस्पिटलचे ते या ठिकाणी सोडवले जातील. आपल्याकडे जागा भरपूर आहे पण त्या जागेचा उपयोग म्हणजे आता जसं प्लेग्राऊंडची जागा होती, पहिलं सांगितलं प्लेग्राऊंड आरक्षित, नंतर त्याच्यावर आरक्षण उठवलं, तिथं आता वेगळा काहीतरी घाट घालण्याचा प्रयत्न चाललाय. पण आम्ही ज्या जागा दाखवतो त्या ठिकाणी हॉस्पिटल निर्माण व्हावं. मग या ठिकाणी तरुण पिढी जी बरबाद व्हायला लागलेली आहे तर तरुण पिढीला या ठिकाणी ना खेळण्यासाठी कुठलं ग्राउंड आहे, ना तरुण पिढीला बसण्या उठण्यासाठी कुठं व्यवस्था आहे, ना त्यांना जिम मध्ये राहण्याची व्यवस्था आहे, ना जिम करण्याची व्यवस्था आहे. जसं या पुलाच्या पलीकडले बाकीचे नगरसेवक तरुण पिढीसाठी जिम बांधली जाते, महिलांसाठी हॉस्पिटल बांधले जातात, ड्रेनेजच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवल्या जातात. किंवा या प्रभागामध्ये जर बघितलं तर महिला जर जाताना येताना जर बघितलं तर आपल्याला एक पुढं महिलांसाठी मोटारी दिसणार नाही, बाथरूम दिसणार नाही. कारण हे सर्व प्रश्न आहेत पण नगरसेवक दुर्लक्ष करतात. बहुजन वर्गात जास्त करून मुलं जी आहेत कॉर्पोरेशनच्या किंवा जिल्हा परिषदच्या शाळेत जातात, तर इथल्या शाळेंचं कसं आहे त्याच्याबद्दल? जसं शाळेमध्ये आता आईबाप घेऊन जातात त्याच फक्त आईबापांच्या घेऊन जातात विद्यार्थी. त्या शाळेमध्ये ना कुठल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना जे आता जसं म्हटलं जातं मोठ्या घोषणा केल्या जातात की सेमी इंग्लिश खोललंय, पण प्रामुख्याने तिथं सेमी इंग्लिश नाही, तिथं मराठीचाच बाजार आहे. सेमी इंग्लिश त्यामुळे मग मुलांना विद्यार्थ्यांना पाल्य बघतो की आपलं जे नुकसान आपण जे भोगलंय ते विद्यार्थ्यांना नको बघाय म्हणून तो खाजगी शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. पण खाजगी शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं फीचं येतं, तर फीचं बोलायला गेलं तरी ते म्हणतात की नाही ते आता कुठल्या तरी शाळेत तुम्ही टाकलं त्यामुळे फी भरता येणार नाही. पण आपल्याला या ठिकाणी आरटीआयच्या माध्यमातून जरी ऍडमिशन घ्यायचं झालं तर एक क्रायटेरिया केलाय त्यांनी 1 किलोमीटरच्या अंतरात. आता 1 किलोमीटरच्या अंतरात या ठिकाणी खाजगी शाळा कुठंच नाहीयेत, सर्व 3 किलोमीटरच्या बाहेर आहेत. मग आरटीआयचा फॉर्म भरताना आम्ही करायचं काय नेमकं, हा प्रश्न मोठा आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत. नगरसेवक काय येत नाही. तर मी सम्यक न्यूजच्या माध्यमातून परत समाजाला आव्हान करत आणि फडणवीस जे आज वरडतात ते की आम्ही लोकांपर्यंत गेलो, लोकांची कामं केले, गरिबी हटवली, लोकांची कामं केले तर म्हणून लोक आम्हाला मतदान देतात. फडणवीस साहेबांना किंवा येथील प्रशासनाला किंवा सरकारला माझं आव्हान राहील की आपण 2029 ची जी निवडणूक येईल आता विधानसभेची ती बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी. जर आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांचा विकास केलाय वाटतंय तर ती बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी. कारण पंजाब मध्ये बघितलं तर बॅलेटवर घेतल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे 65 नगरसेवक आलेत, आपचे 216 आलेत. तेलंगणामध्ये काँग्रेसने केलं बॅलेटवरती
तिथंही तुम्हाला फटका बसलाय. खरंच जर तुमच्यामध्ये धमक असेल तर या महाराष्ट्रामध्ये येणारी 2029 ची निवडणूक आपण बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवावी. बहुजन समाज किंवा येथील मतदार तुम्हाला काय जागा दाखवतात हे तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल. आणि भाऊ या ठिकाणी निळ्या झेंडाचा माणूस निवडून येऊ शकतो, पण यांनी मशीन मॅनेज करून आणि पैशाचा बाजार आहे आणि त्यातले त्यात आपल्या पक्षांचंही एक धोरण चुकतं की आपण इलेक्शनच्या 2 महिने अगोदर जातो लोकांपर्यंत. तर खऱ्या अर्थाने आपल्या पक्षातल्याही लोकांना किंवा पक्षातले जे उमेदवार उभे राहतात त्यांनाही माझं सांगणं असेल की आपणही 5 वर्ष काम केलं पाहिजे आणि 5 वर्ष लोकांचे मूलभूत हक्क मूलभूत गरजा काय आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. एक नंबर. सलाम तुम्हाला. मी आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेलो आहोत. तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही हे जाणण्याचा प्रयत्न करतोय नागरिकांकडनं की बाबा इथल्या लोकल समस्या काय काय. त्याच्यामध्ये कचऱ्याचं असेल, ट्रॅफिकचं असेल, विश्रांतवाडी चौकात खूप मोठी बुद्ध बाबासाहेबांची जयंती साजरी होती, त्याला आता ह्या सगळ्या कामांमुळे काय अडथळा होणार आहे किंवा इतर काही समस्या तुम्हाला लक्षात येत आहेत का? कारण इलेक्शन झालेले आहेत आता आणि इलेक्शन होऊन काही लोक निवडून आले, काही लोक हरले. तर जसे ते अगोदर आत्मीयतेने येत होते तुमच्याकडे मतं मागायला, आता तसे येतात का? आता त्यांचे व्यवहार कसे आहेत लोकांचे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगा. सर्वप्रथम आज प्रभाग क्रमांक 1 या क्रमांकामध्ये नागरिकांच्या असणाऱ्या समस्या, नागरिकांच्या समस्या या इतक्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये इतक्या प्रखर आहेत की तसं म्हटलं तर हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. आणि या बालेकिल्ल्यांमध्ये जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांनी याच्या आधी निवडणुका लढवल्या, परंतु साम दाम दंड आणि पैसे याच्यावर मतदार खरेदी करून 2-3 वेळा सत्तेत आलेत. परंतु विश्रांतवाडी 112 हा जो एरिया आहे हा प्युअर आंबेडकरवादी एरिया आहे. आता तुम्ही म्हणता की बालेकिल्ला आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला, एकही नगरसेवक नाही, कसं काय? हो, सर्वात महत्वाचं की यावेळेस आपण प्रभाग क्रमांक 1 मधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्ण पॅनेल लढवला होता. पॅनेल लढवत असताना या भागातील जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांनी आपला बालेकिल्ला असताना, आपल्या विचाराचा बालेकिल्ला असताना आपले जे मतदार आहेत की ज्यांना जयंतीचे पैसे किंवा दारूला पैसे किंवा काही गोष्टींना आर्थिक लागेबांधे करून आपल्या लोकांची मतं ही त्यांनी त्यांच्याकडून मारून घेतली आणि आपल्या पॅनेलचा पराभव झाला. परंतु या भागामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या प्रस्थापितांना काही माहीत होणार नाहीत. बरं, समस्या सांगा, समस्या काय काय? इथं रस्त्याच्या समस्या आहेत, इथं शाळेच्या समस्या आहेत, इथं दवाखान्याच्या समस्या आहेत. सरकारी दवाखाने आहेत ते दवाखाने काही व्यवस्थित चालत नाहीत. त्याच्यावर महानगरपालिकेचे जेवढे बी नगरसेवक आहेत एकही नगरसेवक या भागामध्ये या दवाखान्यांमध्ये कुठेही येत नाही. कचऱ्याची समस्या भरपूर आहे, रस्त्याचे अडथळे इतके निर्माण झालेत की वासरेवास. आता या जो उड्डाणपूल होतोय त्यामुळे तर आणखीन समस्या निर्माण झाली. आणि समस्या निर्माण होत असताना आज आपलं वंचित बहुजन आघाडीचं प्रबुद्ध वाचनालय हे गेली 40 वर्षे या ठिकाणी आपण शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक या सर्व गोष्टींचा आपण या गोष्टींवर काम करत असताना गेली 40 वर्ष करत असताना आता हा रोड जो जातोय हा रोड आपल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या या केंद्रावरून जातोय, आपल्या या वाचनालयावरून जातोय.
आणि या वाचनालयावरून जात असताना आम्ही प्रत्येक वेळेस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आम्ही त्यांचा आपल्याला पर्यायी जागा द्या आम्हाला. कारण त्याचं असं आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आणि या ठिकाणी असणारे ज्येष्ठ नागरिक जे 40, 50, 60, 70, 80 लोक असतील, आम्ही या सर्व लोकांना इथं बसण्याचा एक कट्टा आहे हा. आणि या कट्ट्यावरती आम्ही रोज मोफत वाचनालय चालवतो, हुशार विद्यार्थी आहेत त्यांना मदत करतो, आरोग्य शिबिर चालवतो. तरी आम्ही त्यांना हे सांगितलं की हा आमचा 40 वर्षाचा हा आमचा कट्टा आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला आम्ही पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत तुम्हाला स्थलांतरित करणार नाही. तर याला लागूनच मंदिर पण आहे. हा, याला लागून मंदिर आहे. हे मंदिर वाचवण्याचा अधिकाऱ्यांचा आटोकाट प्रयत्न आहे. इंजिनियर, इथले आयुक्त, उपायुक्त हे सर्व मिळून हे जे मंदिर आहे, हे मंदिर आमच्या नंतर झालेलं आहे. आमचा पहिला कट्टा आहे, कट्ट्यानंतर हे मंदिर झालेलं आहे. पण मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि आम्हाला बी नोटीस दिलंय आणि त्यांना बी नोटीस दिलेलं आहे. परंतु आम्हाला उपायुक्तांनी एक आश्वासन दिलेलं आहे की तुमचं आम्ही जोपर्यंत तुम्हाला पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं उठवणार नाही. परंतु हे तोंडी आश्वासन झालं. आम्ही प्रत्येक वेळी लेखी आश्वासन घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आम्हाला लेखी आश्वासन काही मिळालेलं नाही. तरी पण आज जर आपल्या या विरंगुळा कट्ट्यावरून जर हा जो रस्ता गेला आणि आमचा कट्टा जर निष्कासित झाला तर निश्चितपणे आम्ही आमच्या ताकदीने महानगरपालिकेवर ज्येष्ठ नागरिकांचं धरणं आंदोलन, उपोषण आणि मोर्चे काढू. जयंतीला घेऊन पण काही समस्या निर्माण होताना दिसत आहेत, तर तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे? या महाराष्ट्रामध्ये तरी सोलापूर सोडलं तर विश्रांतवाडी ही जयंती साजरी करण्यामध्ये एक नंबर आहे. आता वेळोवेळी आपल्याला असं व्यत्यय आणलं जातं त्या रस्त्यामुळं की बाबा तुम्ही आपल्या पूर्वी मिरवणुका निघायच्या, आता मिरवणुका आपण बंद केल्या. का केल्या तर पोलीस प्रशासन आणि इथले प्रस्थापित मिळून आपल्या कार्यकर्त्यांवर केसेस करतात. मग आपले कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की बाबा आपल्या कार्यकर्त्यांवर केसेस होतात म्हणून आपण आपल्या जाग्यावर आपली जयंती साजरी करायची. आणि साजरी करत असताना विश्रांतवाडीमध्ये मला तरी वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये अशी जयंती होत नसेल, अशी जयंती आपल्या इथं साजरी होती. परंतु काही प्रस्थापित किंवा प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय या सर्व बाबी आपल्याला हे करून आपला कुठंतरी आपल्याला वेठीस धरायचं आणि यांची जयंतीचा कार्यक्रम बंद पाडायचा, अशा पद्धतीचं त्यांचं षडयंत्र चालू. पाण्याची काय? पाण्याची समस्या आता इतकी भयान आहे की मी बोरवाल रोडला माझा फ्लॅट आहे स्वतःचा, 5-7 वर्ष झाले घेतलेला आहे. आज बी प्यायला पाणी नाही. आणि नगरसेवकांची जर आपण हे बघितली, या नगरसेवकांची जर प्रतिज्ञापत्र जर बघितली तर त्याच्यावर 200, 300 कोटी रुपये त्यांचे. तर त्यांचे 200, 300 कोटी रुपये प्रतिज्ञापत्रात असतील आणि लोकांच्या समस्या तशाच असतील तर त्याचा काही उपयोग नाही. आणि सतत या प्रस्थापितांनी आपल्या साम दाम दंड या सगळ्या गोष्टी साध्य करून सतत निवडणुका जिंकलेल्या आहेत. आता निवडून आल्यानंतर त्यांचं कसं काय? ते येऊन भेटतात? याच्या आधी त्यांचं लक्ष नव्हतं आणि येथून पुढेही लक्ष असेल असं आम्हाला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही आता इलेक्शन मध्ये आपण पाहिलंय की हा टिंगरे नगरसेवक गेल्या वेळेस होता. हा कोण आहे? हा नगरसेवक होता. कधी बघितलं तर ज्यावेळेस ज्यावेळेस निवडणुकांना हे केलं, सामोरी गेलो, त्यावेळेस हे कळलं की हे नगरसेवक पहिले निवडून आलेले. याच्या आधी तर त्यांचा चेहरा सुद्धा माहित नव्हता लोकांना, मतदाराला त्यांचा काहीच माहित नव्हतं. इतके निर्भीड नगरसेवक आलेले आणि त्यांना माहितीये.
ओ साहेब, ही सगळी मिली जुली सरकार आहे. काय ही पीएमटी आहे, पीएमटी काय पीएमटी पठारे, एम मुळीक आणि टी टिंगरे, ही पीएमटी ही सगळ्यांच्या आहे ना अशी फिरत फिरत एकाच जागे होती. आणि या सगळे 4-4 टिंगरे, 4-4 पठारे, 4-4 हे. अरे काय तुमच्या बापाची मिरजदारी आहे का? आम्ही मतदार आहे. अरे इथं आमचा बाले किल्ला आहे, 15,000 आहे आम्ही इथं, 18,000. पण 18,000 आमचे काही कामाचे नाही. गाव अख्खा मामाचा, कोणीच नाही कामाचं. असं काम झालंय आमचं. नाही तर आम्ही प्रस्थापितांना 4 मुंड्या मारू शकतो, एवढी ताकद आहे आमची इथं. प्रॉब्लेम असा होतो की आता तुम्हाला जर सांगितलं तर ते फार स्पष्टच होईल की इथं जेवढे बी तरुण मुलं आहेत, जेवढे तरुण मंडळ आहेत, या तरुण मंडळांना सतत वाढदिवसाला पैसे, पुढे ज्याला ट्रिपला गेले त्यांना पैसे, ज्यांनी डीजे लावायचा त्याला पैसे, त्याला हे मंडळाचा वाढदिवस करायचा त्याला पैसे. जो देना जानता है ना, कांशीराम साहब बोलता है, वो इशारा करना जानता है. बरं, इथे ह्या समस्यामध्ये कुठेतरी असं वाटतंय का आपण कुठेतरी चुकलो आपल्या मुलांना समजून सांगण्यामध्ये किंवा आपण आपल्या मुलांना शिक्षा देण्यामध्ये? कसं आहे साहेब माहिती आहे का, तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी आम्ही गेली 40-50 वर्ष काम करतो. आम्ही भारी बहुजन महासंघापासून तर आजपर्यंत इथंच काम करतो. आज बी आमच्याकडे प्रस्थापितांची आम्ही आमच्या तरुणांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मिटिंगा घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आजची जी पिढी, आमच्या नंतरची पिढी, ही पिढी या प्रस्थापितांच्या अत्यंत ह्याच्याखाली, दबावाखाली. आज आम्ही 50 वर्ष काम करतो. या 50 वर्षात कुठलाही प्रस्थापित आमच्यापर्यंत आलेला नाही. भले तो आमदार असो नाही तर खासदार असो, तो इथं आला तर तो घाबरतो. अरे बापरे, इथं नाही जायचं. आमच्या सगळं हस्त आंदोलन करेल, पण आमच्यापाशी थांबणार नाही. आजपर्यंत 40 वर्ष आम्ही आमची जयंती केली स्वतःच्या ताकदीवर. आम्ही सगळे गव्हर्नमेंट कामाला होतो, आम्ही आमचे पैसे काढायचे. आज मी आमचा 45 वर्ष आहे. आम्ही शरबत वाटपाचा कार्यक्रम करतो. 30-40 हजार रुपयाचं शरबत वाटतो दिवसभरात, कारण बाबासाहेबांनी पाण्यासाठी संघर्ष केला होता. म्हणून आम्ही शरबत वाटपाचा कार्यक्रम करतो. काय अशा पद्धतीचे आपले कार्यक्रम असतात. म्हणून आपल्या तरुण आज नाही उद्या 100% हे सामाजिक प्रवाहामध्ये येतील असं आम्हाला. बहुजन समाजाला 2 तारखेच्या मोर्चाबद्दल तुमचं काय? आज जगामध्ये एप्स्टीन ही फाईल गाजत आहे आणि या फाईल मध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं नाव आलं. ज्या जबाबदार मंत्र्यांचं किंवा अधिकाऱ्यांचं एप्स्टीन फाईल मध्ये नाव आलं, त्या देशामध्ये त्यांच्यावर कारवाई सुरू झाली, नाहीतर त्यांची इन्क्वायरी तरी चालू झाली. आज आपल्या देशातल्या 4 लोकांचं नाव आलं, परंतु भारत सरकार किंवा या देशातली कुठलीही यंत्रणा ही त्यांच्या विरोधात बोलत नाही आणि त्यांच्या विरोधात कान सुद्धा हलवत नाही. त्याच्या विरोधामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 तारखेला युटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करणार आहोत. तरी आम्ही या विश्रांतवाडीमधून कमीत कमी 100 ते 150 कार्यकर्ते 2 तारखेला त्या निदर्शनास भाग घेणार आहोत. तर एक ज्येष्ठ म्हणून प्रभाग क्रमांक 1 मधल्या तरुणांना काय संदेश द्याल? ज्येष्ठ म्हणून मी एकच संदेश देऊ शकतो आणि आव्हानही करतो, विनंतीही करतो की प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्या जो समाजाचा जो बहुतांशी समाज आहे, आपला जो बहुजन समाज आहे,
या समाजातील सर्व तरुणांना मी एक आव्हान करतो की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही गतिमान करण्यासाठी आपण निश्चितपणे या प्रस्थापितांच्या नादी न लागता आपल्या प्रवाहामध्ये यावं आणि आपल्या प्रवाहाला कसा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेता येईल याचा प्रयत्न करावा, अशी मी त्यांना वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष म्हणून अत्यंत कळकळीची विनंती करतो.